आपल्यासोबत रुपाली चाकणकर आहेत. ताई, आज वर्धापन दिन आहे 26वा. कसं बघताय आज सगळा उत्साह सकाळपासूनच या ठिकाणी पाहायला मिळतो? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन या निमित्तानं मी माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देईल. आपण पाहताय सकाळपासून अतिशय उत्साहाचं वातावरण हे कार्यकर्त्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यामधून, कानाकोपऱ्यातून, वाड्या वस्त्यांमधून कार्यकर्ता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा उत्सव साजरा करण्यासाठी येणार आहे. आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या काही वर्षभरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना, उपक्रम राबवले, जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतोच, पण हा पक्ष कष्टकरी शेतकरी, कामगार, महिला भगिनी, युवक यांच्या चळवळीचा हा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारा हा पक्ष आहे. आणि म्हणून आजचा हा वातावरण पाहिलं जर वर्धापन दिनाच्या निमित्ताने देखील आमचा सगळ्यांचा संकल्प आहे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावं, त्यांचे प्रश्न सोडवावे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या अडचणींना सामोरं जात असताना एक न्यायाची भूमिका जी आहे ती या पक्षाच्या माध्यमातून त्यांना द्यावी. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा आहेत दोन राष्ट्रवादींच्या. तुम्ही कसं बघताय या चर्चेत? आदरणीय दादा, आदरणीय प्रांताध्यक्ष यांनी याबाबत आपली सविस्तर भूमिका आपल्याकडे मांडलेली आहे. त्याच्यामुळे या दोघांनी आपली भूमिका मांडली असताना याबाबत मी बोलणं उचित ठरणार नाही. कदाचित पण दोन राष्ट्रवादी जर एकत्र असते तर बालेवाडी स्टेडियम अजून छोटं पडलं असतं. कदाचित किंवा जर तर याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा आजचा हा आमचा वर्धापन दिन अतिशय उत्साहात आहे, आनंदात आहे. हा सन्मान दिवस आहे, त्याच्याबद्दल आज आम्ही सगळेजण तयारी करतोय आणि मला असं वाटतं हा फार आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. प्रेसवाईंच्या स्टेटसची सकाळपासून चर्चा होतीये की संघर्ष असेल किंवा अन्याय असेल हा सगळा सहन करत जावा अशी चर्चा. आमच्या या आजच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रातून महिला भगिनी येतात आहेत. आमच्या काही महिला भगिनी हा काल दुपारी निघालेत, काही रात्री, काही पहाटे निघालेत आणि इतक्या जल्लोषात, आनंदात आम्ही सगळं हे साजरं करतोय. या सगळ्या नियोजनामध्ये असताना मी खरं कुणाचं स्टेटस पाहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलणं उचित ठरणार नाही. दुसऱ्या बाजूला गेल्या काही दिवसांपासून तुमच्यावर देखील अनेक प्रकरणातून टीका झाली. ज्या काही विषय होते ते तुमच्यावरच थेट लादण्यात आले. या टीकेकडे आज जरी वर्धापन दिन असला तरी या टीकेकडे तुम्ही कसं बघताय? मी ते सगळे विषय सोडून दिलेले आहेत. ज्याला कोणाला काय बोलायचं त्यांनी बोलावं. आमचा संकल्प आहे तो सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यासाठी काम करणं. त्याच्यामुळे आमची महिला विंग सुद्धा असेल, युवक असेल आणि आदरणीय प्रांताध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आमची फादर बॉडी असेल, अतिशय चांगल्या पद्धतीच्या योजना राबवून त्या पोहोचवण्याचा उपक्रम आम्ही सगळ्यांनी घेतलाय आणि तो पुढे घेऊन जाणं हे आमचं खरं धोरण आहे. शेवटचा प्रश्न, अजित पवारांच्या भाषणाकडे आज तमाम कार्यकर्त्यांचं लक्ष लागले. आगामी काळ सगळ्या निवडणुकांचा असणार आहे. निश्चितपणे एक बूस्टर डोस मिळेल कार्यकर्त्यांना. आदरणीय दादांचं मार्गदर्शन हे कायमच आमच्या कार्यकर्त्यांना दिशा देणारं असतं आणि मी कायमच आतुरतेने वाट पाहत असतो. आणि केवळ आजच नाही, तो कोणत्याही कार्यक्रमामध्ये आदरणीय दादा ज्यावेळेस मनोगत व्यक्त करतात, मार्गदर्शन करतात, शेवटी एका कार्यकर्त्यामधूनच दादा कायम सांगतात की मी पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेला आहे, एका चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची भूमिका आमच्यासाठी कायमच मोलाची राहिलेली आहे. आपण बघू शकतो की रुपाली चाकणकर यांनी अतिशय त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत की मी कुठल्याही कोणाचाही स्टेटस जो आहे तो बघितलेला नाही आणि आज वर्धापन दिन असल्यामुळे सगळ्या मागच्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील सोडून दिलेल्या आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.